नागपूरमधील कळमना परिसरात 4 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। कळमना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्च रोजी दुपारीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। आरोपीने दारूच्या नशेत 4 अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पीडित मुलींच्या कुटुंबियांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली। तक्रार मिळताच कळमना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी आणि जेणेकरून आरोपींवर कठोर कारवाई करता येईल। आम्ही पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे, पोलीस ठाणे कळमना, महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याअंतर्गत कम्युनिटी पोलिसिंगच्या द्वारे पोलीस दीदी कार्यक्रम राबवला जातो। यामध्ये आम्ही महिलांना तसेच लहान मुलांना त्यांच्यासोबत झालेल्या गैरकृत्याबद्दल तक्रार देण्याकरता त्वरित पोलीस ठाण्याला या अशी माहिती देण्यात येते। यावरून फिर्यादी यांनी त्यांच्या मुलांसोबत झालेल्या विनयभंगाच्या प्रकाराबद्दल तात्काळ पोलीस ठाण्याला येऊन फिर्याद दिली। नमूद फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 4 अल्पवयीन मुलं ही विक्टीम आहेत। त्याच्यामध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे आणि आरोपीस अटक करण्यात आले आहे। आरोपीचे नाव रोहित प्रफुल्ल मुंगाते, वय 32 वर्ष, राहणार जुना कामठी रोड, कामनानगर असे आहे। सदर आरोपीचा काही रेकॉर्ड नाही आहे। आरोपीने दारूच्या नशेमध्ये सदरचे कृत्य केल्याचे आढळून आले आहे प्रथमदर्शनी। पुढील तपास सुरू आहे। आम्ही कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व महिला आणि लहान मुलांना एकच आवाहन करू इच्छितो की आपल्यासोबत होणाऱ्या कोणत्याही गैरकृत्याला चालना देऊ नका। लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क साधा आणि तुम्हाला डायरेक्ट पोलिसांशी येऊन संपर्क साधण्यास काही लाज वाटत असेल तर 1098 हा आमचा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे। यावरही तुम्ही संपर्क करू शकता। 112 वरही तुम्ही संपर्क करू शकता। पोलीस तुम्हाला त्वरित मदत करतील।